पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं होतं। आणि या सगळ्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपचे नेते अतुल भातखळकर सुद्धा आहेत। अतुलजी, आपण कसं बघता या आंदोलनाकडे? कारण आता सध्या सर्वत्र चर्चा अशी आहे की जे सीजेपीचं आंदोलन जंतर मंतरवरती होतं विद्यार्थ्यांच्या हितासाठीचं, हे आंदोलन कुठेतरी काँग्रेस हायजॅक करते। आपली प्रतिक्रिया? ते मुळामध्ये राहुल गांधींचा दुतोंडीपणा आणि विरोधाभास यातून स्पष्ट होतोय। एकीकडे संसद चालू आहे, ती बंद पाडायची, तिकडे चर्चेला सरकार तयार असताना चर्चा करायची नाही। सरकार कितीही वेळ चर्चेला तयार आहे आणि विरोधक म्हणतील त्या नियमाच्या अंतर्गत चर्चा करायला तयार आहेत, तरी सुद्धा चर्चा करायची नाही आणि केवळ प्रसिद्धीचा झोत आपल्यावर कसा राहील हा राहुल गांधींचा प्रयत्न चाललेला आहे। आणि त्याच्यामुळे हे विद्यार्थ्यांच्या हिताच्या नावाखाली ते राजकारण करतायत, एवढाच त्याचा अर्थ आहे। बर, पण अतुलजी, तुम्हाला काय वाटतं की जर हा तोडगा निघालाच नाही तर हे आंदोलन पुढच्या परिस्थितीमध्ये काय स्वरूप धारण करू शकतं? ते बघा, मुळामध्ये आंदोलन करताना तोडगा काढायची इच्छाच नाहीये ना। आज सरकारने पुन्हा एकदा जाहीर केलं की नड्डाजी आणि जितेंद्र सिंग यांच्याबरोबर सरकार चर्चेला तयार आहे। पण आज त्यांच्या प्रवक्त्यांनी काय सांगितलं की ही बँडेड आहे। मोदीजींनी आज सांगितलं की आपण विशेष न्यायालयामध्ये खटला चालू। याच्यामध्ये पेपर फुटी झाली, सरकारने तात्काळ कारवाई केली, त्या लोकांना तुरुंगात टाकलं, त्यांना अद्याप तो जामीन नाहीये। त्याच्यानंतर नीटची दुसरी परीक्षा झाली, त्याचे निकाली लागले, ती परीक्षा व्यवस्थित पार पडली। आता विद्यार्थ्यांना चर्चा करायची आहे, विद्यार्थी नेत्यांना ती कुठल्या विषयावर करायची आहे? एज्युकेशन पॉलिसीवर करायची आहे, एज्युकेशन मधल्या रिफॉर्म्सवर करायची आहे। पण अतुलजी, याच्या आधी माझा एक प्रश्न आहे। याच्या आधी सीजेपीचे प्रवक्ते येऊन जे पी नड्डांची भेट घेतात, त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले जातात, त्याच्यानंतर सांगितलं जातं की चर्चा होते, मात्र चर्चेअंती काहीच निष्पन्न होत नाही। त्याच्यानंतर पुन्हा एकदा आंदोलन जशाच तसं आपल्याला या ठिकाणी परिस्थिती पाहायला मिळते। मग नेमका घोडा अडतंय कुठं? नेमकं कोण चुकतंय मग या सगळ्या चर्चेमध्ये? नाही, 100% जे विद्यार्थी नेते राजकीय पक्षांच्या विरोधी पक्षांच्या मदतीने आंदोलन चालवत आहेत, त्यांचे हेतू साफ आणि स्वच्छ नाहीये, हाच त्याचा अर्थ आहे। मला एक सांगा, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने काय मिळणार आहे? तर ते सांगतात अकाउंटेबिलिटी। बर, राजस्थानमध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा वारंवार पेपर फुट्या होत होता, कारवाईच केली जात नव्हती। आता पंजाबमध्ये काल परवा पेपर फुटला, त्याच्यावर काय केलं आपने? सोनम वांगचुक यांना देशाचा शिक्षा मंत्री करा म्हणतायत ते। पंजाबचं तर करा आधी, पण आम्ही असं काही बोललो तर म्हणणार राजकारण करताय म्हणून। आम्हाला याच्यात राजकारण करण्याची इच्छा नाही। विद्यार्थ्यांच्या हिताशी, युवकांच्या हिताबरोबर भारतीय जनता पार्टी आणि आमचं सरकार उभं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही निर्भय चर्चा करा। सरकार किती वेळ चर्चा करायला आणि त्या चर्चेच्या अंती योग्य ते निर्णय करायला सरकार तयार आहे। पण याच्या नावाखाली जर का कोणी राजकारण करत असेल आणि मोदी हटावची स्वप्न पाहत असेल तर ती मात्र आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। पण अतुलजी, विरोधक असं म्हणतात की भाजपला हे आंदोलन जड जायला लागलंय, असं वाटतं आपल्याला? जड जायला लागलं असतं तर आम्ही चर्चेला तयार झालो असतो का? जेव्हा 2Gचं स्कॅम झालं तेव्हा तत्कालीन काँग्रेस सरकारची भूमिका काय होती की चर्चाच नको आम्हाला। आमचं सरकार चर्चेला तयार आहे ना। आणि सरकारने पेपर फुटी झाल्यानंतर तात्काळ कारवाई केली, आरोपींना आजही जामीन नाहीये। आता तर विशेष न्यायालयात खटला चालेल, त्याच्यानंतर नीटची परीक्षा झाली, म्हणजे विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेलेलं नाहीये। एका महिन्यात परीक्षा घेतली, त्याचा निकाली लागला, आता प्रवेश प्रक्रिया पण चालू होऊन जाईल। त्याच्यामुळे हे केवळ काही देशातल्या विरोधी पक्षातल्या काही लोकांना या मार्गातून सरकार अस्थिर करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे, तो यशस्वी होणार नाही, एवढंच मी या निमित्ताने सांगते। बर,
धन्यवाद अतुलजी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियाबद्दल. त्यामुळे एकंदरीतच आपण बघतोय की सध्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून सध्या सगळे काँग्रेसचे नेते आणि विरोधक आता पुन्हा माघारी फिरलेले आहेत. आपण बघतोय दृश्यांमध्ये प्रियांका गांधी सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, राहुल गांधी सुद्धा दिसत आहेत, पी चिदंबरम सुद्धा आपल्याला काही वेळापूर्वी या ठिकाणाहून